लहान मुलांच्या छातीमध्ये कफ झाल्यानंतर काय उपाय करावे हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। मी कुठल्याही प्रकारचे डॉक्टर वगैरे नाही, माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे। माझी आता 3 वर्षाची मुलगी आहे, तिच्या एक्सपिरियन्सवरनं मी तुमच्याबरोबर आज ही इन्फॉर्मेशन। घरगुती उपचार बघूया। पहिला घरगुती उपचार काय करायचंय, जायफळ घ्यायचंय। जायफळ हे उघडायचं आहे आणि उघडल्यानंतर त्याची थोडीशी जी पेस्ट असते ती 4 महिन्याचं बाळ असेल तर रात्री झोपताना ती जी पेस्ट आहे थोडीशी ती बाळाच्या छातीवरती लावायची आहे, लेप लावायचा आहे आणि कपडे घालून बाळाला झोपी द्यायचं आहे। त्यांनी बाळातल्या छातीतला कफ थोडासा विरघळतो, मग तो शी वाटे किंवा मग उलटी वाटे तो बाहेर येतो। हा झाला 4 महिन्याच्या बाळाचा उपाय। 6 महिन्याचं बाळ असेल म्हणजे वरचं अन्न खायला सुरुवात केलेलं बाळ असेल तर त्या बाळाला जे जायफळ उगवलेले आहे ते थोडंसं 0.5 इतकं मिली बाळाला ते प्यायला द्यायचं आहे कोमट पाण्यामध्ये। त्यांनी पण बाळाच्या छातीतला कफ वितळण्यासाठी मदत होते। आता हे झाले घरगुती उपचार, परंतु बाळाच्या छातीमध्ये हे खूप कफ झालेला असेल आणि बाळाला ब्रेस्ट फीडिंग करता येत नसेल किंवा 6 महिन्याच्या वरील बाळ असेल, खूप चिडचिड करत असेल, ताप येत असेल, तर त्याच्यासाठी एकच उपाय आहे, ते म्हणजे नेबुलायझेशन। जो घरगुती उपचार असतो ना, म्हणजे जायफळ वगैरे काही जे आपण घरगुती उपचार करतो ते फक्त कफावरती 30 ते 40% काम करतात, त्याच्यावरती जास्त काम करत नाही। जर खूप कमी कफ झालेला असेल तर 2 ते 3 दिवसात बरा होतो, परंतु जास्त कफ झालेला असेल तर लहान बाळाचा कमी होत नाही। त्याच्यासाठी नेबुलायझेशनच हे करावं लागतं। नेबुलायझेशन म्हणजे काय? नेबुलायझेशन म्हणजे बाळाला वाफ देणे। जे डॉक्टरकडे जाऊन आपण वाफ देतो त्याला नेबुलायझेशन म्हटलं जातं आणि हे नेबुलायझेशन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावं लागतं। तर त्याचं कारण काय? डॉक्टरांकडे गेल्यानंतर जर छातीमध्ये जास्त कफ झालाय तर आपण डॉक्टरांकडे जातो, तर डॉक्टर काय करतात, तो कफ किती प्रमाणात आहे छातीमध्ये, तो कशा प्रकारे आहे, किती प्रमाणात आहे, त्यानुसार ते औषध देतात आणि ते औषध नेबुलायझेशनच्या मशीनमध्ये टाकून मग बाळाला वाफ द्यावं लागते। नेबुलायझेशन हे तुम्ही घरी करू शकता, पण ते डॉक्टरांच्या सल्ल्याने करायचं आहे। मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते। आपलं जर छोटं बाळ असेल तर नेबुलायझेशनचं मशीन हे आपल्याकडे असायलाच हवं, कारण की भरपूर वेळ जर जास्त कफ झालेला असेल ना छातीमध्ये तर 2 ते 3 दिवस तरी कंटिन्युअस सकाळ संध्याकाळ बाळाला वाफ द्यावी लागते। त्याच्यामुळे मग बाळाचा कफ हा कमी होतो आणि बाळाला जी पुढं काही जास्त त्रास होणार आहे, ताप वगैरे येणार आहे, त्यांनी येत नाही। मी भरपूर वेळेस बघितलेलं आहे आयांना, हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की आपण कफ झाल्यानंतर, छातीतला कफ झाल्यानंतर घरगुती उपचार करत बसतो, यूट्यूबवरती बघतो, प्रत्येकजण काही ना काही सांगतं आणि मग घरगुती उपचार करत बसले का तो कफ खूप जास्त वाढतो आणि मग निमोनिया होतो किंवा मग बाळाला ताप येतो, अगदी ऑक्सिजन लावायची सुद्धा वेळ येते। त्याच्यामुळे जर बाळाच्या छातीमध्ये, लहान मुलांच्या, अगदी 4 महिन्याचं बाळ असेल, 8 महिन्याचं बाळ असेल, 1 वर्षाचं बाळ असेल आणि बाळाच्या छातीमध्ये कफ झालेला असेल तर पहिल्यांदा डॉक्टरांकडे जायचं आणि बाळाचं नेबुलायझेशन हे चालू करून द्यायचं। कशी वाटली इन्फॉर्मेशन मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि सुजाता आयबन ह्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा।